थ्री फेज एसी सर्किट, थ्री फेज एसी सर्किट हे आपण बघणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला चारच गोष्टी शिकायच्यात, पाच. थ्री फेज एसी सप्लाय म्हणजे थ्री फेजचं काय ॲडव्हान्टेज आहे कम्पेअर विथ सिंगल फेज ते बघायचं. त्याच्यानंतर फेज सिक्वेन्स अँड बॅलन्स अँड अनबॅलन्स लोड. फेज सिक्वेन्स RYB कसा असतो, इंटरचेंज झाल्यावर काय होतं ते बघणार आहेत. त्याच्यानंतर स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन हे बघणार आहेत. त्याच्यानंतर फेज आणि लाईन व्होल्टेज ते बघणार आहेत. आणि त्याच्यानंतर फेज आणि लाईन व्होल्टेज इन स्टार अँड डेल्टा कनेक्शन हे बघणार आहेत. तर हा सिलेबस आहे. ओके, तुम्हाला काय काही समजलं नसेल तर सगळ्यात पहिले फेज म्हणजे काय. तुम्ही काय म्हणता, तुमच्या घरामध्ये एक फेज, तुमच्या घरातला एक फ्यूज गेला, शब्द ऐका ना, फ्यूज गेला. काय झालं, फ्यूज गेला म्हणजे काय, त्यातला जो फ्यूज आपण प्रोटेक्शनसाठी लावलेला आहे तो ब्लो आउट झाला म्हणजे जळाला. मग तुम्ही काय करता, ते काढता, परत त्याला रिवायर करता आणि पुन्हा लावून देता. सेमी इनक्लोज टाईप ऑफ फ्यूज. आता तुम्ही असं बघितलं असाल कधी, बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला असे खंबे दिसतील बा, आणि त्या खंब्याला असे वायर दिसतील, पाहिले तुम्ही. तर तुम्ही काय करता, हे RYB फेज आणि हे न्यूट्रल, तर असे आकडे टाकता. ओके, घरात असे आकडे टाकून सप्लाय घेता किंवा ऑथराइज कनेक्शन घेता. ऑथराइज कनेक्शन बी काय फेज आणि न्यूट्रलच घेतलं जातं. ओके, तर याला म्हणायचं सिंगल फेज, याला काय म्हणायचं आहे, सिंगल फेज म्हणायचं. आणि हे काय आहे, थ्री फेज आहे, थ्री फेज विथ न्यूट्रल. हे बघितलं असेल ना तुम्ही. तर याच्या अक्रॉस किती व्होल्टेज येतं रे, याच्या अक्रॉस येतं 230 व्होल्ट. किती येतं, 230. आणि याच्या 2 पॉईंटच्या अक्रॉस किती येतं, 400 व्होल्ट किंवा 415 किंवा 440 व्होल्ट, असे 3 व्होल्टेजेस असतात. येतं लक्षात. म्हणजे 400 व्होल्ट थ्री फेज आणि सिंगल फेज 230. तर हे व्होल्टेज जास्त, याला आपण VL म्हणतो. काय म्हणतो, VL लाईन व्होल्टेज. आणि याला आपण VPH म्हणतो. काय म्हणतो, VPH म्हणजे फेज व्होल्टेज. हे फेज व्होल्टेज आहे, हे लाईन व्होल्टेज, ते आपण बघणार आहेत, टेन्शन घेऊ नका. पण या टाईपची सिस्टीम बघितली तुम्ही, हे थ्री फेज आहे आणि तुमच्या घरामध्ये दोनच वायर येतात, त्याला फेज आणि न्यूट्रल म्हणतात. किंवा तुम्ही ते सॉकेट आउटलेटमध्ये बी बघा, दोनच हे असतील तर ते फेज आणि न्यूट्रल असते. आणि 3 जर असेल तर बघा, तुम्ही असं बी बघितलं असेल, हे असं, हे असं, हे मोठं नाक असते, पाहिलं असेल ना तुम्ही. तर हे फेज आहे तुमचं, हे न्यूट्रल आहे आणि हे अर्थ साठी असतंय. ग्रीन वायर याला कनेक्ट करतात. याचं टर्मिनल मोठं का असतं रे, बघा काय आहे, R इज इक्वल्स टू रो एल बाय, R इज इक्वल्स टू रो एल बाय. जर एरिया वाढला तर काय होईल, रेजिस्टन्स कमी होईल. आणि रेजिस्टन्स कमी झालं तर अर्थिंगला इझिली डिस्चार्ज होईल ते. ओके, म्हणजे करंट लागू नये, शॉक लागू नये, प्रोटेक्शनसाठी आहे ते. येतं लक्षात. चला, आता हे कळालं तुम्हाला, सिंगल फेज काय, थ्री फेज काय. आता तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे तुम्हाला, सगळं तर माहिती आहे तुम्हाला. ओके, तुमचे इतके हुशार कोण येत रे, कोणीच नाही. ओके, एन पोल आणि एस पोल, एन पोल आणि एस पोल याच्यामध्ये जर आपण एखादी कॉईल फिरवली, काय होईल रे, याच्यामध्ये EMF तयार होईल. पाहिलं नाही तुम्ही, याच्यामध्ये EMF तयार होईल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होईल. पण समजा 3 कॉईल फिरवल्या तर काय होईल रे, इन्स्टेड ऑफ 1 कॉईल प्लेस 2 कॉईल. एक कॉईल फिरवली काय तयार होईल रे, AC वेव्ह फॉर्म तयार होईल. 2 कॉईल फिरवल्या तर काय तयार होईल, AC वेव्ह फॉर्म तयार होईल. 2 निग्लेक्ट करतील, आउटपुट भेटेल का, नाही. मग 2 पेज चालेल का, नाही. 4 पेज चालेल का, नाही. 6 पेज चालेल का, नाही. 8 पेज चालेल का, मग चालेल काय, 1 5 3, 1 3 5 7. पण 5 फेज किंवा त्यापेक्षा जास्त फेज हे कॉम्प्लिकेटेड होतात. काय होतात, कॉम्प्लिकेटेड. म्हणून आपण 3 फेजच घेतो. तर मग इन्स्टेड ऑफ 1 कॉईल प्लेस 3 कॉईल, दे आर 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. काय करायचे, 3 कॉईल टाकायच्या, 1 कॉईल, दुसरी कॉईल, तिसरी कॉईल. एका कॉईलच्या जाग्यावर 3 कॉईल फिरवायच्या.
आणि त्या कॉईल कशा असल्या पाहिजे एक दुसऱ्याला 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. म्हणजे एक कॉईल इथं, तर दुसरी कॉईल इथं, तर तिसरी कॉईल इथं. पहिल्या आणि दुसऱ्या कॉईलमधलं अंतर किती? 120. दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉईलमधलं अंतर 120. याच्यातलं आणि याच्यात अंतर 120. अशा पद्धतीचे कॉईलमधलं अंतर 120 डिग्री जर असेल तर 3 फेज इलेक्ट्रिसिटी तयार होते. काय तयार होते? 3 फेज इलेक्ट्रिसिटी तयार होते. इन्स्टेड ऑफ 1 कॉईल, प्लेस 3 कॉइल्स in between 2 magnetic pole pair, and we know that flux passing from n pole to s pole and it linked to these 3 coils and 3 phase EMF is induced. म्हणजे साध्या NS पोल मध्ये एक कॉईल फिरली तर याच्यामध्ये EMF तयार होतो सिंगल फेज. तशा 3 कॉईल जर एका दुसऱ्याला 120 अंश अंतरावर असतील अशा कॉईल जर NS पोल मध्ये फिरवल्या तर त्याच्यामध्ये 3 फेज इलेक्ट्रिसिटी तयार होईल. काय तयार होईल? 3 फेज इलेक्ट्रिसिटी तयार होईल. मग समजा आर फेज, वाय फेज आणि बी फेज हे 3 फेजेस आहेत. हे कसे आहेत? एक दुसऱ्याला 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर आहे. तर त्याचं फेजर रिप्रेझेंटेशन असं राहील आणि त्याचे इक्वेशन असतील हे आर फेज, वाय फेज, बी फेज. मग आर फेजला काय लिहू? व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी, रेफरन्स फेज. त्याच्यानंतर वाय फेज काय? व्ही एम साइन ओमेगा टी मायनस 120, 120 ने मायनस आहे. आणि दुसरं व्ही एम साइन ओमेगा टी मायनस 240. तर हे अंतर किती रे? 240. किंवा मग हे अंतर किती? 120 आहे, पण प्लस 120 येईल. येतं लक्षात? आयदर याला दोन्हीपैकी लिहितात. तर अशा पद्धतीने फेजर रिप्रेझेंटेशन तयार होईल. इथपर्यंत आले तुम्ही? वाळ्या समजलं? फेजर रिप्रेझेंटेशन. आता त्याच्या वेव्ह फॉर्म काढायच्या. तुम्हाला माहिती आहे सिंगल फेज 2 मॅग्नेटिक पोल पेअरमध्ये कॉईल फिरवली, एसी वेव्ह फॉर्म तयार झाली. पण आता इथं 3 वेव्ह फॉर्म तयार होणार आहेत एसीच्या, आणि ते कसे आहेत? 120 120 120 अंतरावर आहे. ओके. तर आता इथून वेव्ह फॉर्म निघाली समजा, तर ही कंप्लीट करते याचा पाथ. त्याच्यानंतर ही दुसरी वेव्ह फॉर्म आहे, याचा पाथ कंप्लीट करते. आणि तिसरी वेव्ह फॉर्म आहे. तर हे काय करायला लागले? फेज सिक्वेन्स कंप्लीट करायला लागले. आर वाय बी, आर नंतर वाय नंतर बी. बघा आर वाय बी, आर वाय बी, आर वाय बी अशा पद्धतीचं. तर याला काय म्हणतात? फेज सिक्वेन्स म्हणतात. काय म्हणतात? कोणत्या सिक्वेन्सनी आर नंतर वाय जर मॅक्सिमम होत असेल आणि वाय नंतर बी जर मॅक्सिमम होत असेल तर आर वाय बी फेज सिक्वेन्स आहे. आर नंतर जर बी मॅक्सिमम होत असेल आणि बी नंतर जर वाय एक्स मॅक्सिमम होत असेल, आर नंतर बी नंतर वाय असेल तर हा फेज सिक्वेन्स आणि हा फेज सिक्वेन्स, असे 2 फेज सिक्वेन्स असतात. सिक्वेन्स याच्यानंतर कोण? तर त्याला काय म्हणतात? बघा आर नंतर मॅक्सिमम व्हॅल्यू वायची येत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? आर वाय बी फेज सिक्वेन्स. आणि आर नंतर जर बीची जर फेज सिक्वेन्स येत असेल तर आर बी वाय फेज सिक्वेन्स म्हणू आपण. येतं लक्षात? ओके. बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज एसी सर्किट. 3 फेजचे काय फायदे आहेत सिंगल फेजच्या तुलनेमध्ये? इफ वी कंपेअर सिंगल फेज विथ 3 फेज, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज? दॅट विल बी डिस्कस हिअर. 3 फेजचे किंवा पॉलीफेजचे काय काय फायदे आहेत सिंगल फेजच्या तुलनेमध्ये याची आपल्याला चर्चा करायची. तर बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज. पॉली म्हणजे व्हॉट इज पॉली? पॉली म्हणजे काय? पॉलिमर म्हणजे काय? मेनीमर. पॉली म्हणजे मेनी. पॉलिटेक्निक म्हणजे काय? मेनी टेक्निक. पॉलिटेक्निक म्हणजे काय? मेनी टेक्निक. पॉलिटेक्निक म्हणजे आपण बऱ्याच टेक्निक शिकतो म्हणून पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक म्हणजे वाया डिप्लोमा नाही. तर ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज एसी सर्किट ओव्हर सिंगल फेज. पॉलीफेजचे काय काय फायदे आहेत? तर बघा पहिलं तर पॉलीफेजला जास्त आउटपुट भेटतं कम्पेअर विथ सिंगल फेज. म्हणजे सिंगल फेजला एक कॉईल ईएमएफ तयार करत असेल तर 3 फेजला तेवढ्याच फ्लक्सला तिप्पट ईएमएफ तयार होतो. ओके. मोर आउटपुट, याचा आउटपुट जास्त भेटतंय. म्हणजे इथं 230 जर होत असेल जनरेट, किती?
230 व्होल्ट, तर इथं किती होत आहे 440 व्होल्ट, 400 व्होल्ट किंवा 440 मोर आउटपुट. मुद्दा कळाला का? 3 फेज जास्त आउटपुट. तुम्ही लंबे लंबे टावर पाहिले असतील, कोणी पाहिले रे? खूप सारा व्होल्टेज असते त्याच्यात. यस, असे असतात, असे पखाडासारखे. असे आणि त्याच्या खालून आवाज बी येतो. तर बघा, हे टावर जास्त व्होल्टेज देतात. 132 केव्हीचे टावर समजा, किती म्हणजे 132 केव्ही म्हणजे 3000 एकम दहम शतम सहस्रम दस सहस्रम लक्षम 1,32,000 व्होल्ट एवढं मोठं व्होल्टेज या टावर थ्रू आपण 3 फेजने ट्रॅव्हल करू शकतो. सिंगल फेजला एवढं व्होल्टेज येतं का? हा, विषयच नाही. तर मोर आउटपुट इन 3 फेज. देन 3 फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टेड मोटर. 3 फेज मोटर कशा आहेत? सेल्फ स्टार्टेड. तुम्ही शेतातल्या मोटरला बटन टाकलं का मोटर चालू होते. मग फॅन काय टाकल्यावर चालू होत नाही का? होतो, पण त्याला स्टार्टिंग वाइंडिंग असते, त्याला कॅपॅसिटर म्हणतात. फॅनला कॅपॅसिटर नसलं तर फॅन नाही चालू होत. येतं लक्षात? किंवा त्याची जर व्हॅल्यू कमी झाली, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस फॅन मग हळूहळू कमी स्पीड मारतो, मग तुम्ही कॅपॅसिटर चेंज करता, त्याची चार्जिंग डिस्चार्जिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते. तर लक्ष द्या, 3 फेज मोटर जे आहेत ना सेल्फ स्टार्टेड आहे, त्याला स्टार्ट करावे लागत नाही. बटन टाकलं काच मोटर स्टार्ट होते. त्याला स्टार्टिंगसाठी ॲडिशनल वाइंडिंगची गरज नाही. स्टार्ट करण्यासाठी स्टार्टरची गरज नाही. कोणाला? 3 फेज मोटरला. पण सिंगल फेजला तसं आहे का? नाही. सिंगल फेजला काय लागतं? स्टार्टर लागतं स्टार्ट करण्यासाठी. सिंगल फेजला स्टार्ट करण्यासाठी स्टार्टर लागतं. त्याच्यानंतर 3 फेजची ओव्हरऑल साईज कमी असते कम्पेअर विथ सिंगल फेज. आता मला सांगा, सिंगल फेजला फेज आणि न्यूट्रल, फेज आणि न्यूट्रल, तर 3 फेजसाठी किती वायर लागतील रे? 1 2 3 आणि 4. RYB न्यूट्रल आलं 3 फेज सप्लाय. आणि सिंगल फेजचे किती लागतील? 6 लागतील का? फेज न्यूट्रल फेज न्यूट्रल फेज न्यूट्रल, एक फेज दुसरा फेज तिसरा फेज, 6 वायर लागतील. आणि इथं किती लागायला लागले? 4. मग साईज कोणाची छोटी आहे? 3 फेजची. त्याच्यानंतर मोर पॉवर इज ट्रान्समिटेड. खूप जास्त पॉवर ट्रान्समिट करता येते. तुम्ही उदाहरण घेतलं आपण, हे 3 फेज मध्ये. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर रिड्यूस. बघा, 3 फेजचा 1000 व्होल्ट घ्या, 3 फेजचे वायर RYBच्या 1000 व्होल्ट घ्या, आणि सिंगल फेजचा 1000 व्होल्ट घ्या. त्याच्यामध्ये 3 फेजचं वायर बारीक राहील आणि सिंगल फेजचं मोठं राहील. व्होल्टेज लेवल जास्त राहतं. ओके, बघा व्होल्टेज लेवल सारखंच आहे. 3 फेजचं वायर, हे पोल आहे समजा तुमचा, हे RYB सप्लाय, RYB आणि न्यूट्रल. तर याच्या वायरची साईज जेवढी असेल तर सिंगल फेज पोल आहे. ओके, फेज आणि न्यूट्रल. तर समजा हे 400 व्होल्टचा सप्लाय, किती? 400 व्होल्ट. हे 230 व्होल्ट आहे. दोन्हीची साईज सारखीच आहे. दोन्हीची साईज सारखीच आहे. म्हणजे काय? 230 ला एवढं लागतं, तेवढ्यात तर 400 वाहतंय. म्हणजे याचं जर 400 केलं तर याची साईज काय होईल रे? लहान होईल. म्हणजे 230 वाहत एवढी साईज आहे. समजा एवढी साईज आहे, पेना एवढी 230. 400 साठी साईज वाढवावं लागेल का नाही? ओके, 400 साठी साईज वाढवावं लागेल. मग हे 400 आणि हे 400 दोन्हीची जर तुलना केली तर 3 फेजचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा येईल? स्मॉलर येईल, कमी येईल. येतं लक्षात? त्याच्यानंतर स्मॉलर साईज ऑफ सेम HP रेटिंग. 3 HP HP 1 HP इज इक्वल्स टू 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट. तुम्ही नाही म्हणत का 2ची मोटर, 3ची मोटर, 5ची मोटर, 7ची मोटर, 7.5ची मोटर. त्या 3ची आणि 5ची मोटर म्हणजे काय रे? HP रेटिंग्स असतात. त्या काय असतात? HP. HP म्हणजे हॉर्स पॉवर रेटिंग. HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर रेटिंग.
तर 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट. येतं लक्षात. आता 3ची मोटर सिंगल फेजची घेतली आणि 3ची मोटर 3 फेजची घेतली तर 3 फेजच्या मोटर बारकाल्या असतात, साईज छोटी असते त्याची. छोटा पॅक बडा धमाका 3 फेजमध्ये. सिंगल फेजमध्ये तसं आहे का? नाही. भली मोठी साईज असते 3 फेज मोटरची, सॉरी सिंगल फेज मोटरची. तर स्मॉलर साईज ऑफ सेम HP. 3 फेजमध्ये फ्लक्च्युएशन कमी होतं. 3 फेजमध्ये मोटरचं म्हणजे सप्लाय फ्लक्च्युएशन जे आहे ना कमी होतं. बघा 3 फेजच्या मोटरा तुम्ही बघितलं असेल, एकदा चालू केल्या तर कंटिन्यू चालतात. पण घरामध्ये सिंगल फेजच्या मोटर असल्या तर ते पाणी कमी मारणं जास्त मारणं असे प्रकार सिंगल फेजमध्ये जास्त होतात. म्हणजे फ्लक्च्युएशन जे आहे 3 फेजमध्ये कमी होतं आणि सिंगल फेजमध्ये जास्त होतं. लेस फ्लक्च्युएशन कंपेअर विथ सिंगल फेज. इन बॅलन्स 3 फेज सिस्टीम द कंडक्टर नीड टू बी ओनली अबाउट 75% ऑफ साईज ऑफ सिंगल फेज. तर बॅलन्स 3 फेज सिस्टीममध्ये 75% साईजच कंडक्टर लागते. म्हणजे याची साईज जर 75 mm असेल तर सिंगल फेजची साईज किती असेल? 100 mm असेल. येतं लक्षात. याची साईज जर 3 फेजची साईज जर 75 mm असेल तर याची साईज किती असेल? 100 mm. म्हणजे 75%च क्रॉस सेक्शनल एरिया लागतो. याचा पॉवर फॅक्टर बेटर आहे. याचा पॉवर फॅक्टर कसा आहे? आता पॉवर फॅक्टर म्हणजे काय रे? कन्झम्पशन रेट डिसाईड करणारी गोष्ट आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काय? पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू कॉस ऑफ फाय. कन्झम्पशन रेट डिसाईड करणारी गोष्ट आहे. ते सांगाल तुम्हाला. ओके, इथपर्यंत समजलं? कोणाकोणा समजलं? सो राईट डाऊन. लक्ष द्या. सिमेट्रिकल और बॅलन्स सिस्टीम. कोणती सिस्टीम? सिमेट्रिकल और बॅलन्स सिस्टीम. सिमेट्रिकल म्हणजे बघा आर फेज, वाय फेज आणि बी फेज हे एक्झॅक्ट एक दुसऱ्यापासून किती अंतरावर पाहिजेत? 120 अंतरावर पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल सर हे तर असे सरळ दिसतेत. हे इलेक्ट्रिकल अँगल आहे. हा अँगल कोणता आहे? इलेक्ट्रिकल अँगल. हे आर फेज, वाय फेज आणि बी फेज अशा पद्धतीने हा इलेक्ट्रिकल अँगल आहे. 3 कॉईल फिरतात ना, त्या कॉईल एकामेकापासून 120 अंतरावर जर असेल तर त्याला आपण काय म्हणू? सिमेट्रिकल बॅलन्स सिस्टीम असं म्हणू. ओके, बघा द 3 फेज सिस्टीम इन विच द फेज 3 फेजेस किंवा 3 फेज व्होल्टेज आर आयडेंटिकल इन मॅग्निट्यूड and frequency are displaced exactly 120 degree from each other is balanced load. म्हणजे तिघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे आणि ते एक दुसऱ्यापासून 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर असेल तर त्याला काय म्हणायचं? बॅलन्स सिस्टीम म्हणायचं. समजा हे 110 असेल तर याला बॅलन्स म्हणायचं का? नाही म्हणायचं. इन अनबॅलन्स सिस्टीम मॅग्निट्यूड और फेज अँगल आर नॉट इक्वल. ओके, मग अंतर कमी होईल किंवा मग एखाद्याचं मॅग्निट्यूड शिल्लक असेल तर त्याला आपण बॅलन्स सिस्टीम म्हणत नाही. आता बघा हे झालं बॅलन्स सिस्टीम. आता फेज सिक्वेन्स म्हणजे काय? द फेज सिक्वेन्स इज डिफाईन ॲज द सिक्वेन्स इन विच द 3 फेज रीच देअर मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू. बघा आपण वेव्हफॉर्म काढली. वेव्हफॉर्ममध्ये मॅक्सिमम कोण येत होतं? ओके, तर आर नंतर वाय नंतर बी जर येत असेल तर त्याला आर वाय बी सिक्वेन्स म्हणायचं आहे. आणि नंतर आर नंतर जर वाय बी येत असेल, सॉरी बी वाय येत असेल तर त्याला हे पहा एक आर वाय बी सिक्वेन्स असेल, त्याच्यानंतर आर बी वाय सिक्वेन्स असेल. येतं लक्षात. एक असा असेल आर वाय बी, एक असेल आर वाय बी. आर वाय बी हे आर वाय बी बघा, हे आर, हे वाय, हे बी. तर हे एक सिक्वेन्स काय? आर वाय बी. आणि दुसरा सिक्वेन्स काय? आर बी वाय. एक तर असा सिक्वेन्स असेल किंवा असा सिक्वेन्स असेल. तर मॅक्सिममचा येण्याचा सिक्वेन्स जो आहे त्याला फेज सिक्वेन्स असं म्हणतात. बरं याचा सिग्निफिकन्स काय बरं आहे? फेज सिक्वेन्सचा काय फायदा आहे? काय फायदा असेल? तुम्ही बघितलं असेल तुमच्या शेतामध्ये जर पाणी कमी झालं तर शेतकरी काय करतात? मोटर उलटी करतात आणि उलटी केल्याच्या नंतर मोटर कमी पाणी मारते. बरोबर आहे? ऐकलं तर असेल ना, पाहिलं असेल ना? नाही पाहिलं, शेतच नाही म्हणा सर आम्हाला.
मोटर उलटी केली कमी पाणी मारते का? कारण त्याचं एक जे काय फॅन सिस्टीम आहे, सेंट्रिफ्युगल सिस्टीम जी असते, पंपिंग सिस्टम ज्याला आपण म्हणतो, ती एका डायरेक्शनसाठी बनवलेली आहे. अशा पद्धतीने व्हॅक्यूम क्रिएट होतं आणि ते सेंट्रिफ्युगली पाणी बाहेर फेकलं जातं. ती सिस्टीम फक्त एका डायरेक्शनसाठी असते, म्हणून त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला जर मोटर उलटी असेल तर जास्त पाणी मारते, आणि अपोजिट डायरेक्शनला केलं तर फॅनचे डायरेक्शन उलटी होते म्हणून ती कमी पाणी मारते. ही सिस्टीम तुम्हाला माहीत असेल. पण समजा हे झालं फॅन मोटर पुरतं. मोटर उलटी केली तर मग ती जास्त वेळ चालली तर मग जळून जाते वगैरे वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची, म्हणून फेज सिक्वेन्स महत्त्व. लिफ्टमध्ये तुम्ही बसले का? नाही, बरेच जण बसले असतील. कोण कोण बसलं लिफ्टमध्ये? अच्छा, तुम्ही उभेच राहिले, तुम्ही बसल्या नाही. बसण्याचे बरेच प्रकार आहेत, पण जनरली उभेच राहतात लिफ्टमध्ये. आता लिफ्टमध्ये उभा राहिल्यावर तुम्ही बघितलं असेल 3ऱ्या फ्लोअरवर लिफ्ट गेली आणि अचानक लिफ्ट बंद पडली. ओके, आणि तुम्हाला जायचं होतं 5व्या फ्लोअरला. डायरेक्शन अपवर्ड होतं. लिफ्टला तुम्ही 3 फेज मोटर वापरली, 3 फेज स्क्वायरल केज स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरली, आणि मोटर खालून वर चालली, आणि काय झालं, लाईट गेली, आणि अचानक लाईट टाकल्याच्या नंतर सिक्वेन्स बदलला, तर लिफ्ट खालून वर जायची तर वरूनच खाली यायला लागली. डायरेक्शन रिव्हर्सल होतं सिक्वेन्स बदलल्याच्या नंतर. मोटर उलटी झाल्यावर उलटी फिरती, येतं लक्षात. मग उलटी झाल्यावर लिफ्ट वर जायची तर खाली येईल ना. बरं, हे लिफ्टबद्दल ठीक आहे. तुम्ही एखाद्या विहिरीतून असा दगड काढा लागलेत, ओके, असा दगड काढा लागले, माझाच सप्लाय बंद झाला आणि पुन्हा चालू झाला. दगड वर काढायचं ते खाली जाईल ना, आणि खाली लोक असले तर शिंगरून मरतील. हाय सिस्टम मध्ये जिथं कारखान्यामध्ये खूप बल्क प्रमाणात ऊस टाकला जातो, ऊस वाढला जातो, असा ऊस असा ओढला जातो, तर ही सिस्टीम आहे. ते जर उलट झालं तर अवघड व्हायचं. त्याच्यामुळं सिक्वेन्सचं खूप महत्त्व आहे. ओके, हे सिक्वेन्समध्येच पाहिजे. RYB हा फेज सिक्वेन्समध्येच पाहिजे, म्हणून ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. येतं लक्षात. आता 2 टाईपचे कनेक्शन बघा, टाईप्स ऑफ कनेक्शन बघू आपण. तसे 2च टाईपचे कनेक्शन, एक स्टार कनेक्शन आणि दुसरं डेल्टा कनेक्शन. स्टार कनेक्शनमध्ये RYB असे सिक्वेन्स टर्मिनल्स आहेत. इथं बी RYB आणि इथं बी RYB. पण स्टार कनेक्शनमध्ये काय आहे बघा, 2 प्रकार पडतात. एक 3 वायरचं स्टार कनेक्शन, हे पहा, 1 कनेक्शन, 2 कनेक्शन, 3. तुम्ही अशा पोलवर 3 वायर पाहिले असतील ना तुम्ही कधी, 1 2 3 पाहिले का? हे स्टार मध्ये असू शकतात किंवा डेल्टा मध्ये असू शकतात. हे स्टार मध्ये असू शकतात किंवा डेल्टा मध्ये असू शकतात. कधी कधी 4 पाहिले असतील तुम्ही. मग RYB विथ न्यूट्रल असते, तर याला हे 4 वायर सिस्टीम आहे, 1 2 3 4, RYB आणि हे न्यूट्रल. येतं लक्षात. हे 3 वायर सिस्टीम याला आपण स्टार कनेक्शन विदाउट न्यूट्रल म्हणतो. हे स्टार कनेक्शन विथ न्यूट्रल आहे. आणि तिसरे डेल्टा कनेक्शन. तिसरं काय आहे? डेल्टा कनेक्शन. ओके, तर याच्यामध्ये हे RYB डेल्टा कनेक्शन क्लोज लूप होतंय. येतं लक्षात. पाहायचं का ते पाहू आपण 2 मिनिटात. बघा, सपोज दीज आर द 3 फेजेस. सपोज दीज आर द 3 फेजेस. हे R फेज आहे, हे Y फेज आहे, हे B फेज आहे, असं कन्सिडर करा. आणि हे 3 फेजेस एका पॉइंटला जर भेटत असतील, हे 3 फेजेस एका पॉइंटला जर भेटत असतील, तर याला काय म्हणायचंय? स्टार कनेक्शन म्हणायचं. याला काय म्हणायचंय? स्टार कनेक्शन. दिसलं तुम्हाला हे स्टार कनेक्शन एका पॉइंटला? ओके, हे स्टार कनेक्शन. मग ते जर समजा असं जरी असेल, लक्ष द्या, हे पहा 3 कनेक्शन, 1 वायर, दुसरं वायर, तिसरं वायर, हे इथं जरी कनेक्ट असेल, स्टार कनेक्शन आहे. इट इज नॉट नेसेसरी इंडिकेट इन दिस वे. असंच इंडिकेट करावं असं काही नाही. एका पॉइंटला भेटतात ना, स्टार कनेक्शन. हे कसं आहे रे? स्टार कनेक्शन. हे 3 मोकळे, हे एका पॉइंटला भेटला, स्टार कनेक्शन. येतं लक्षात. म्हणजे असं काही रूल नाहीये की हे अशा पद्धतीने सेपरेटच असावं. हे स्टार कनेक्शन. येतं लक्षात. आता बघा, डेल्टा कनेक्शन मध्ये क्लोज लूप होतं. पहा, डेल्टा कनेक्शन मध्ये क्लोज लूप. पहिल्याचं एंड दुसऱ्याच्या स्टार्टिंगला, दुसऱ्याचा एंड तिसऱ्याच्या
स्टार्टिंगला. तर हे जर समजा अशा पद्धतीने इथं कनेक्ट होत असेल, ओके, ओय थांब, हे जर असं कनेक्ट होत असेल याला काय म्हणायचं? डेल्टा कनेक्शन म्हणायचं. इथं लक्षात निघलं, ते ओपन डेल्टा झालंय. हे जे याला ओपन डेल्टा म्हणतात, ह्या टाईपचे कनेक्शन आहेत तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या 3 फेज कनेक्शनसाठी आहेत. तर डेल्टा कनेक्शनमध्ये काय होतं, हे कनेक्टेड आहे आणि हे सुद्धा कनेक्टेड राहते. येतं लक्षात? म्हणजे ही पिन कनेक्टेड आहे समजा, ओके. आता याच्यामध्ये एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, हेच कनेक्शन मी याच्या थ्रू दाखवतो. इथं समजा ही एक कनेक्शन आहे, हे एक वायर आहे, हे एक वायर आहे, याला डेल्टा म्हणता येईल का रे? झाला डेल्टा. क्लोज लूप आहे ना, हे दिसावं कसं दिसू, डेल्टा म्हणजे फक्त असंच दिसावं असं नाही, हे पण डेल्टा आहे. समजलं तुम्हाला? क्लोज लूप कंप्लीट झालं पाहिजे. पहिल्याचं एंड दुसऱ्याच्या स्टार्टिंगला, दुसऱ्याचं एंड तिसऱ्याच्या स्टार्टिंगला, तिसऱ्याचं एंड पहिल्याच्या स्टार्टिंग. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं? डेल्टा कनेक्शन म्हणायचं. ठीक आहे. आता स्टार आणि डेल्टाचं रिलेशन काय आहे ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू. येतं लक्षात?